सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत भूगोल या विषयासाठी 50 गुण आहेत. त्यापैकी 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत आणि 40 गुणांचा लेखी पेपर तुम्हाला लिहायचा आहे. या 40 गुणांमध्ये प्रामुख्याने 28 गुण हे भूगोलासाठी राखून ठेवलेले आहेत, तर 12 गुण हे अर्थशास्त्रासाठी आहेत. एकूण प्रश्न प्रकार आहेत 7. त्यामध्ये 7 प्रश्न प्रकारांमध्ये पहिले जे प्रश्न आहेत 4 प्रश्न ते भूगोलावर येणार आहेत, ते आहेत 28 गुणांचे, आणि उरलेले 5, 6, 7 हे जे प्रश्न आहेत ते आहे अर्थशास्त्राशी संबंधित, ते आहेत 12 गुणांचे, आणि त्यामुळे एकूण 40 गुणांचा लेखी पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. आता प्रश्नपत्रिकेच्या प्रकारानुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे बघणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याला 3 गुण आहेत आणि 3ही गुण हे महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही ऑप्शन नाहीये. त्याच्यामध्ये 3ही गुणांचा प्रश्न हा सोडवायचा आहे. त्यामध्ये समजा एखादा आपण प्रश्न घेतला की भारताचे सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापले आहेत किंवा टिंबटिंब गाळलेल्या जागेने व्यापलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्वताने, मैदानी प्रदेशाने, प्राचीन पठाराने किंवा वाळवंटाने. त्यातलं प्राचीन पठाराने हे उत्तर आहे. लिहिताना पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि जी गाळलेली जागा आहे त्याला अंडरलाईन करणं हे महत्वाचं आहे. दुसरा जो प्रश्न प्रकार आहे तो आहे अ स्तंभातील ब घटकांशी ब स्तंभातील घटकांबरोबर योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न क्रमांक 1 मधला ब हा प्रश्न आहे. त्याला 3 गुण आहेत आणि 3ही गुणांचा प्रश्न हा सोडवायचा आहे. तर दोन्ही बाजूला त्याचे समास आखून अ स्तंभ आणि ब स्तंभ असं लिहून व्यवस्थित या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ज्याच्यामध्ये समजा एखादं आपण उत्तर घेतलं की अ स्तंभामध्ये दिलेले पॉइंट्स आहेत इंदिरा पॉइंट, सुबनसिरी आणि छोटा नागपूरचं पठार. तर त्याला ब स्तंभात जोड्या कोणत्या येणार? तर इंदिरा पॉइंट आहे भारताचं दक्षिण टोक, सुबनसिरी आहे ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी, आणि छोटा नागपूरचं पठार आहे खनिजांसाठी प्रसिद्ध. आता यामध्ये विद्यार्थ्यांना कुठलंही खनिज किंवा कुठल्याही नदीची उपनदी हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं अभ्यास करण्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पाठ्यपुस्तकाचं सूक्ष्म वाचन करणं हे फार गरजेचं आहे. जेवढं तुम्ही सूक्ष्म वाचन कराल तेवढं तुम्हाला गाळलेल्या जागा आणि जोड्या लावायचे पूर्ण गुण हे मिळू शकतात. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे भौगोलिक कारणे द्या. जो प्रश्न क्रमांक 2 मधला अ आहे. यामध्ये 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याला एकूण गुण आहेत 4, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राखून ठेवले आहेत. आता याच्यामध्ये शक्यतो तुम्ही नकाशा स्टेन्सिल्सचा वापर करा, म्हणजे भौगोलिक कारण, टिपा लिहा आणि सविस्तर उत्तर याच्यामध्ये जर नकाशाचा वापर केला तर आपण चांगल्या प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरावर प्रभुत्व मिळवू शकतो आणि तुम्हाला गुणही चांगले मिळू शकतात. कारणे द्या आणि टिपा लिहामध्ये नकाशा काढणं हे अनिवार्य नाही, पण तरी देखील एखाद्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेला तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देता त्यावेळेला जर नकाशा दिला तर नकाशामुळे ती गोष्ट स्पष्ट होण्यास अधिक मदत होते. आता उदाहरणार्थ समजा एक भौगोलिक कारण असं आहे की हिमालयातील नद्या या बारमाही आहेत. तर त्याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे की सुरुवातीला नकाशा देऊन त्याच्यामध्ये हिमालयाच्या रांगा दाखवायच्या. त्या हिमालयाच्या रांगा दाखवल्यानंतर त्या नकाशा स्टेन्सिलच्या वरच्या भागाला उत्तर दिशा द्यायची, त्याची सूची तयार करायची आणि मग खाली प्रत्येकी आकडे घालून उत्तर लिहायला सुरुवात करायचं. उदाहरणार्थ समजा 2 गुण असतील तर किमान 2 किंवा 4 मुद्दे हे आलेच पाहिजेत. आता हे मुद्दे कसे मांडायचे ते आपण बघूया. तर पहिला मुद्दा आहे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या उंच पर्वतीय प्रदेशात उगम पावतात. दुसरा मुद्दा आहे हिमालयातील शिखरे वर्षभर बर्फाच्छादित असतात. तिसरा मुद्दा आहे उन्हाळ्यात कमी उंचीच्या भागातील बर्फ वितळल्याने नद्यांना पाणी पुरवठा होतो. चौथा मुद्दा आहे पावसाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे या प्रदेशाला भरपूर पर्जन्यवृष्टी होऊन पाणी पुरवठा होतो. आणि पाचवा मुद्दा असा आहे अशा प्रकारे वर्षभर पाण्याचा पुरवठा होत असल्याने हिमालयात उगम पावणाऱ्या जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सतलज. उदाहरणं म्हणजे मुद्दा नाही आणि त्यामुळे उदाहरणंही त्या मुद्द्यांमध्ये आली पाहिजेत. किमान 4 मुद्दे आले पाहिजेत आणि 4पेक्षा जास्त मुद्दे हे चालू शकतात.
परंतु लिहिताना मात्र महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाईन करायला विसरू नका आणि मुद्देसूद लिहिणं हे गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मधला ब आहे टिपा लिहा. यामध्ये 3 पैकी कोणत्याही 2 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. त्याच्यासाठी गुण आहेत 4, म्हणजे प्रत्येकी 2 गुण आहेत. तर या टिपा कशा लिहायच्या ते आपण बघूया. आता यामध्ये बघा, पहिली टीप जी आहे ती आहे भारतीय बेटे. मग नकाशा स्टेन्सिल्सच्या साह्याने भारतीय बेट दाखवणं हे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण बेट दाखवताना बंगालच्या उपसागरातली अंदमान निकोबार बेट आणि अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेट ही दोनही बेट दाखवायची. नकाशा स्टेन्सिलच्या सहाय्याने नकाशा काढून त्या ठिकाणी ही बेट दाखवली की मग बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर ही नावं लिहायची, उत्तर दिशा दाखवायची आणि मग नंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ भारतीय बेटांचे 2 विभाग आहेत. पहिला आहे अरबी समुद्रातली बेट. त्याच्यामध्ये पहिला आकडा घालायचा. लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीन दिवी बेट ही बेट अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहेत. दुसरा मुद्दा आहे भारताच्या नैऋत्य किनाऱ्यापासून 200 ते 440 किलोमीटर दूर ती स्थित आहेत, म्हणजे वसलेली आहेत. तिसरा आकडा आहे ही बेट म्हणजे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. चौथा मुद्दा आहे या बेटाचे एकूण भूपृष्ठीय क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर एवढं आहे. आणि पाचवा मुद्दा आहे या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कवरत्ती ही आहे. आता ब मध्ये येणार बंगालच्या उपसागरातली बेट. त्यातला पहिला आकडा आहे एक मध्यवर्ती पर्वतरांग आणि त्या बेटावर अनेक अरुंद दऱ्या ही उत्तर अंदमान बेटांची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत. दुसरा मुद्दा आहे छोटा अंदमान जवळजवळ सपाट आहे, फक्त त्याच्या उत्तरेला टेकड्यांची रांग आहे. तिसरा मुद्दा आहे निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरं आहेत आणि हा भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. चौथा मुद्दा छोट्या प्रवाहांनी त्याच्या पृष्ठभागाचे ठिकठिकाणी अपक्षरण म्हणजे क्षरण किंवा झीज झालेली आहे. पाचवा मुद्दा प्रवाहामुळे तयार झालेल्या खोलगट भागात गाळ साचून त्याची गाळाची मैदानं तयार झालेली आहेत. अशा प्रकारे टिपा लिहा या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 3 मधला अ. त्याच्यामध्ये दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख किंवा आकृती काढा. आता यामध्ये आलेखाचा कोणताही प्रकार तुम्हाला येऊ शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये साधा रेषालेख येऊ शकतो किंवा स्तंभालेख येऊ शकतो, विभाजित आयत येऊ शकतो किंवा विभाजित वर्तुळ काढायला येऊ शकतं. असं कोणताही प्रकार तुम्हाला येऊ शकतो. आणि हा प्रकार काढताना उदाहरणार्थ तुम्ही आलेख काढता आहात तर आलेखामध्ये तुम्ही क्ष अक्ष आणि य अक्ष दाखवणं गरजेचं आहे. क्ष अक्ष आणि य अक्ष हे शब्द लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर क्ष अक्षावर समजा वर्ष असतील तर तिथे वर्ष लिहिणं गरजेचं आहे. य अक्षावर जे काही परिमाण दिलेलं असेल ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ समजा कापसाचे उत्पादन कंसामध्ये मेट्रिक टन असं लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण दाखवणं आवश्यक आहे. स्तंभ दाखवताना ते खूप जाड नाही किंवा खूप कमी त्याची रुंदी दाखवून चालणार नाही. त्याचं शेडिंग करणं गरजेचं आहे. असं जर सगळं तुम्ही केलं तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे मिळू शकतात. आणि याच्यामध्ये अचूकता ही फार महत्वाची असते. तुम्ही परिमाण कोणतं घेतलेलं आहे हे परिमाण त्या ठिकाणी दर्शवणं फार आवश्यक असतं. उदाहरणार्थ प्रमाणामध्ये य अक्षावर तुम्ही काय घेतलेलं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 50 मेट्रिक टन असं जर घेतलं असेल तर ते त्या ठिकाणी लिहिणं हे आवश्यक आहे. त्यामुळे आलेख आणि आकृतीचे मार्क हे तुमचे हातचे आहेत. फक्त अचूकता राखणं हे गरजेचं आहे आणि त्याचा सरावही करणं आवश्यक आहे. याच धड्याखालचे प्रश्नही चांगले करून ठेवा, कारण हे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 3 मधला ब जो भाग आहे त्याच्यामध्ये दिलेल्या आकृती किंवा नकाशाचं वाचन करून त्या संबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्यामध्ये 4 पैकी कोणतीही 2 उत्तरं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तर मी असा तुम्हाला सल्ला देईन की 4 पैकी 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा. त्यापैकी कोणतीही 2 ग्राह्य धरली जातात. आता याच्यामध्ये तुलनेने नकाशा वाचन किंवा आकृती वाचन हे सोपं असतं, पण तुम्हाला दिशा मात्र माहिती पाहिजे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना माहिती असतात, परंतु आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या जर दिशा तुम्हाला माहिती नसतील तर नकाशा वाचनामध्ये कोणत्या दिशेला कोणतं ठिकाण आहे हे समजणं अवघड जातं आणि प्रश्न जरी असला तरी या प्रश्नाचं चुकीचं उत्तर हे लिहिलं जाऊ शकतं. त्यामुळे दिशा माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर
महत्वाचा प्रश्न की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण जातात. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 मधला क जो आहे तो, भारताच्या आराखड्यात पुढील बाबी दाखवा आणि त्यांना नावे द्या. ह्याच्यामध्ये सूची अत्यंत आवश्यक असते. सूचीला वेगळे गुण राखून ठेवलेले असतात. त्यामध्ये 4 पैकी कोणतीही 2 ठिकाणं दाखवणं तुम्हाला आवश्यक असतं. तर 4 पैकी 4ही गोष्टी किंवा घटक तुम्ही दाखवलेत तर तुम्हाला 4 पैकी कोणतेही 2 घटक हे ग्राह्य धरले जातात आणि तुम्हाला पूर्ण गुण हे मिळू शकतात. त्यामुळे 4ही घटक हे दाखवा, त्याची सूची तयार करा. आता या घटकांमध्ये पॉइंट लोकेशन किंवा ज्याला टिंबाच्या साह्याने दर्शवणं किंवा लाईन लोकेशन ज्याच्यामध्ये रेषेच्या साह्याने दर्शवणं, उदाहरणार्थ टिंबाच्या साह्याने तुम्ही एखादं बंदर दाखवू शकता किंवा एखादं ठिकाण दाखवू शकता. रेषेच्या साह्याने तुम्ही एखादी नदी दाखवू शकता. त्यानंतर आहे एरिया लोकेशन. एरिया लोकेशन मध्ये तुम्ही लोकसंख्या दर्शवू शकता किंवा एखाद्या ठिकाणचं क्षेत्रफळ दाखवू शकता. त्यामुळे अशा 3 पैकी कोणत्याही गोष्टी या तुम्हाला येऊ शकतात. धड्याखाली दिलेलं नकाशा भरा हा प्रश्न मात्र चांगला करा आणि नकाशा भरा या प्रश्नाचा सराव करताना ॲटलासचा वापर हा जरूर करा, कारण पुस्तकामध्ये काही नकाशे हे पूर्णतः स्पष्ट दाखवलेले नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे जर नकाशा संग्रह असेल तर त्या नकाशा संग्रहाच्या साह्याने तुम्ही ठिकाण व्यवस्थित दाखवू शकता. याच्यामध्ये अचूकता अतिशय महत्वाची आहे मुलांनो, आणि त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित ते ठिकाण दर्शवलं नाही तर तुमचे गुण हे जाऊ शकतात. आणि त्यामुळे नकाशा भरा याचा सराव जो आहे तो ग्रुपनी जर केला तर तो कंटाळवाणा होत नाही आणि त्याच्यामध्ये अचूकताही येऊ शकते. नकाशा भरा याचा सराव तुम्हाला आयत्या वेळेला करता येत नाही, त्यामुळे तो आधीपासून करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे धड्याखाली दिलेले नकाशे हे चांगल्या पद्धतीने करा तुम्ही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता हा शब्द महत्वाचा आहे, सविस्तर उत्तरे. सविस्तर उत्तर लिहित असताना नकाशा सकट तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे सर्वसाधारणपणे एक फुलस्केपचं पान एवढं व्हायला पाहिजे. एक फुलस्केपचं पान किंवा 1.25 पान एवढं तरी किमान व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे सविस्तर लिहित असताना याच्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्याला गुण आहेत 8 आणि म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 गुण आहेत. मग 4 गुण असतील तर ते किती सविस्तर लिहायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यामध्ये 4 मुद्दे हे किमान आवश्यक आहेतच, पण त्या व्यतिरिक्त 4पेक्षा जास्त मुद्दे तुम्ही तिथे लिहू शकता. नकाशा स्टेन्सिल काढणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे नकाशा स्टेन्सिलच्या साह्याने तुम्ही ते ठिकाण दाखवून मगच प्रश्नाचं उत्तर लिहिणं हे अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आपण यामध्ये एखादं उदाहरण बघूया की प्रश्नांची सविस्तर उत्तर ही कशी लिहायची. तर उदाहरणार्थ, पूर्व किनारी मैदाने व पूर्व घाटाच्या पर्यावरणीय समस्या लिहा. आता हे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, तर सुरुवातीला तुम्ही नकाशा स्टेन्सिलच्या साह्याने पूर्व घाट आणि पूर्व किनारी मैदान दाखवणार. याच्यामध्ये सूचीमध्ये तुम्ही जे शेडिंग केलेलं आहे पेन्सिलच्या साह्याने ते शेडिंग तिथे लिहून मग पूर्व किनारी मैदाने आणि पूर्व घाट हे दाखवा, उत्तर दिशा दाखवा आणि मग नंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा. याच्यामध्ये मुद्देसूद उत्तर येणं हे फार गरजेचं आहे. हे मुद्दे कोणते कोणते येतील, तर पूर्व किनारी पहिला मुद्दा आहे, पूर्व किनारी मैदानांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा नेहमीच धोका असतो. दुसरा मुद्दा आहे, 2000 सालचे प्रचंड चक्रीवादळ आणि 2004 सालचे सुनामी आक्रमण या दोन्ही घटनांनी किनारी मैदानाचा मोठा प्रदेश उद्ध्वस्त केला आहे. तिसरा मुद्दा आहे, पूर्व किनारी मैदानातील औद्योगिक विकास आणि लोकसंख्येचे केंद्रीकरण यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. चौथा मुद्दा आहे, ओडिशा आणि तमिळनाडू यांच्या किनारी भागातील वाढत्या प्रदूषणामुळे किनारी परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. पाचवा मुद्दा आहे, पूर्व घाट विभागात खनिजांचे समृद्ध साठे आहेत आणि खाणकामामुळे त्या भागातील जैविक संसाधनास हानी पोचत आहे. अशा प्रकारे आपण पुस्तकामध्ये दिलेली पुस्तकी भाषा आणि पुस्तकात दिलेलं सगळं उत्तर हे मुद्देसूद जर लिहिलं तर तुम्हाला याचे पूर्णतः गुण हे मिळू शकतात. हे झालं प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहिण्याबाबत. मग कोणताही प्रश्न तुम्हाला आला तरी त्या प्रश्नाचं सुरुवातीला आधी स्टेन्सिल काढा आणि मगच त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करा. समजा एखाद्या प्रश्नामध्ये स्टेन्सिल नसेल तर फ्लो चार्ट काढणं हे आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला काही घटक विचारले आहेत तर हे घटक तुम्ही फ्लो डायग्रामने जर दाखवलेत आणि मग नंतर त्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण केलं किंवा प्रत्येक घटकाचं तुम्ही माहिती लिहिलीत तर त्याचाही उपयोग निश्चितपणे होतो. याच्यामध्येही महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाइनिंग करायला विसरू नका. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 5.
जो अर्थशास्त्राशी संबंधित आहे. याच्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एकूण 2 विधानं दिली असतील आणि त्या विधानांना तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर योग्य पर्याय लिहून पूर्ण वाक्यामध्ये ते विधान लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे. अर्थशास्त्रामध्ये धड्यांची संख्या कमी केलेली असली तरी धड्यांची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे अर्थशास्त्राचं वाचन अतिशय सूक्ष्मपणे होणं हे गरजेचं आहे. उदाहरणार्थ काही शब्द जे आहेत ते तुम्हाला ऐनवेळेला आठवले नाहीत तर चुकून ही गाळलेली जागा मात्र चुकू शकते. आता उदाहरणार्थ अर्थशास्त्राची एक गाळलेली जागा आपण बघूया. भाववाढ ही डॅश आर्थिक संकल्पना आहे. तर कंसात तुम्हाला पर्याय दिलेले आहेत प्रादेशिक, जागतिक, राष्ट्रीय. आता तुम्हाला तीनही पर्याय हे बरोबर वाटू शकतात पण जागतिक हा पर्याय बरोबर आहे. भाववाढ ही जागतिक आर्थिक संकल्पना आहे. जर सूक्ष्म वाचन केलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे तुम्हाला येऊ शकतं. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 6. प्रश्नांची उत्तरे 1 ते 2 वाक्यामध्ये लिहा. यामध्ये 5 पैकी 3 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्नांची उत्तरे लिहिताना 1 किंवा 2 वाक्यात जर लिहायची असतील तर ती कधीही एका वाक्यामध्ये लिहायची नाही. कारण 2 गुणांचा हा प्रश्न असल्यामुळे 2 मुद्दे जर असतील तर तुम्हाला 2 गुण मिळून जातात आणि त्यामुळे या 2 मुद्द्यांमध्ये उदाहरणं जर असतील तर ती उदाहरणं मुद्द्यांमध्ये लिहा. उदाहरणांचा वेगळा मुद्दा मात्र करू नका. आता याच्यामध्ये 2-2 गुणांचे तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत. तर आता समजा एखादा प्रश्न आहे की मिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट करा. तर हे मुद्दे कसे येतील बघा. पहिला मुद्दा आहे मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. आता याच्यामध्ये महत्वाचे शब्द काय आहेत तर सार्वजनिक, खाजगी, सहअस्तित्व हे शब्द महत्वाचे, ते अंडरलाइनिंग करा. दुसरा मुद्दा आहे या बाबतीत उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडे तसेच खाजगी क्षेत्राकडे देखील असते. उदाहरणार्थ भारत. आता याच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व, व्यवस्थापन सरकारकडे, खाजगी क्षेत्राकडे हे शब्द महत्वाचे आहेत, ते अंडरलाईन करा. म्हणजे भूगोलाप्रमाणेच अर्थशास्त्रामध्ये सुद्धा महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाइनिंग करायला विसरू नका. याप्रमाणे 3ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 7 जो आहे ज्याच्यामध्ये उत्तर लिहिताना 5 ते 6 वाक्यामध्ये लिहायची आहेत. याच्यामध्ये 2 पैकी एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याला गुण आहेत 4. जसं भूगोलात सांगितलं त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात देखील 4 गुणांचा प्रश्न असल्यामुळे किमान 4 मुद्दे येणं हे फार आवश्यक आहे. याच्यामध्ये 4 मुद्दे असणारे प्रश्न हे शक्यतो विचारले जातात आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने समजा एखादा प्रश्न आपण जर घेतला की वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट होण्याची कारणे कोणती. आता इथे कारणे कोणती विचारल्यानंतर फक्त कारणं लिहून चालणार नाही तर त्या कारणांचं स्पष्टीकरण करणं हे फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ पहिला मुद्दा आहे उत्पादन घटकांची टंचाई. दुसरा मुद्दा आहे औद्योगिक कलह. तिसरा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्ती. चौथा मुद्दा आहे एकतर्फी उत्पादन. 5वा मुद्दा आहे वस्तूंची साठेबाजी. आता हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही फ्लो डायग्रामनी सुरुवातीला दाखवा आणि मग नंतर या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायला सुरुवात करा. फक्त मुद्दे लिहून चालणार नाही तर प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण हे पुस्तकी भाषेमध्येच यायला पाहिजे आणि त्यामुळे भूगोलासाठी काय किंवा अर्थशास्त्रासाठी काय तुम्ही पुस्तकी भाषाच वापरली पाहिजे. आणि त्यामुळे मुलांनो पाठ्यपुस्तकावर जास्तीत जास्त भर द्या. पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कोणत्याही साधनांचा तुम्ही वापर शक्यतो करू नका. कारण का की पाठ्यपुस्तकामध्ये जी भाषा दिलेली असते ती सोपी असते आणि ती लक्षात ठेवायला मात्र सोपी जाते. भूगोलाच्या बाबतीत उत्तरही विस्कळीत स्वरूपामध्ये आहेत त्यामुळे उत्तर लिहून काढण्याचा सराव मात्र नक्की करा. कारण आयत्या वेळेला प्रश्नांची उत्तरही आपल्याला समजत नाहीत. आता प्रत्येक प्रश्नाला प्रश्न प्रकार लिहित असताना तुम्ही जर प्रश्नपत्रिका लिहायला घेतलेली आहे तर या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्ही प्रत्येक प्रश्नाला किती वेळ देणार तो वेळ मी तुम्हाला सांगते आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर ती वेळेत होऊ शकते. शिवाय जास्तीचा वेळ शिल्लक राहून तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका पूर्णतः चेक करता येते आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्न प्रकारानुसार मी तुम्हाला टायमिंग देणार आहे. आता बघा प्रश्न पहिला जो आहे ज्याच्यामध्ये आपण गाळलेल्या जागा किंवा पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ह्याला 5 मिनिटं द्यायची आहेत. प्रश्न पहिल्यातला ब जो आहे त्याच्यामध्ये जोड्या लावा, त्यालाही 5 मिनिटं आहेत. प्रश्न दुसरा अ भौगोलिक कारण, त्याला 10 मिनिटं आहेत कारण याच्यामध्ये स्टेन्सिल काढायचं आहे आणि अंडरलाइनिंग देखील करायचं आहे.
ब टिपा लिहा, त्याला देखील 10 मिनिटं दिलेली आहेत, कारण का की ह्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचे पॉइंट्स लिहिणं आणि स्टेन्सिल दाखवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आलेख किंवा आकृती काढा. तर याच्यामध्ये आलेख आकृती काढायला वेळ लागतो आणि म्हणून 10 मिनिटं दिलेली आहेत. ब नकाशा वाचन किंवा आकृती वाचन हे लवकर होऊ शकतं, म्हणून त्याला 5 मिनिटं दिलेली आहेत. क नकाशा भरा, त्याला 10 मिनिटं आहेत, पण सूची दाखवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा, त्याला 20 मिनिटं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 10 मिनिटं दिलेली आहेत. प्रश्न 5 अर्थशास्त्र गाळलेल्या जागा भरा, त्याला 5 मिनिटं आहेत. प्रश्न 6 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा, 15 मिनिटं, 3 प्रश्न लिहायचे आहेत म्हणून प्रत्येकाला 5 मिनिटं याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 7 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा, एकच प्रश्न लिहायचा आहे, त्याला 10 मिनिटं दिलेली आहेत. अशी एकूण 105 मिनिटं होतात. तुम्हाला पेपरासाठी 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा वेळ असतो, ज्याच्यामध्ये 105 मिनिटं जर गेली तर 15 मिनिटं ही उरतात. त्या 15 मिनिटांमध्ये पेपर परत चेक करणं, अंडरलाइनिंग करणं किंवा एखादा नकाशामध्ये जो मुद्दा दाखवायचा राहून गेला असेल तर तो दाखवणं, या गोष्टी फार आवश्यक असतात. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असताना तक्ते मात्र तयार करा. हे तक्ते जर तुम्ही तयार केलेत आणि मोठ्या बोल्ड लेटरमध्ये तयार केलेत आणि ते जर घरामध्ये लावलेत, त्या साह्याने अभ्यास केला तर तो खूप सोपा जातो. उदाहरणार्थ प्रत्येक धड्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत, भूरचना, हवामान, मृदा, नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, लोकसंख्या, वसाहती, आर्थिक विकास, पर्यावरण समस्या, हे जे मुद्दे आहेत, हेच मुद्दे तुम्ही प्रत्येक धड्याचे आडव्या भागात मध्ये लिहून त्या संबंधीची माहिती जर थोडक्यात लिहिली आणि जर तक्ता तयार केला तर प्रत्येक धडा तयार करणं खूप सोपं जातं. कारण भूगोलाचा अभ्यास हा तसा खूप अवघड आहे आणि त्यामुळे तो आयत्या वेळेला होऊ शकत नाही, पण तक्त्याच्या सहाय्याने तो करणं सोपं जातं. उत्तर पत्रिका लिहित असताना काही मुद्दे हे अत्यंत महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ अक्षर हे सुवाच्यच असायला पाहिजे. एका वाक्यामध्ये 6 ते 7 शब्द यायला पाहिजेत. दोन्ही बाजूला समास लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न लिहू नका, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तो प्रश्न आकडा कोणता आहे तो आकडा लिहिणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे मी मगाशी सांगितलं तसं अंडरलाइनिंग करणं, मुद्दे लिहिणं, मुद्द्यांना आकडे घालणं, कारण हा विषय शास्त्राशी संबंधित आहे, त्यामुळे मुद्देसूद लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर सविस्तर उत्तरांमध्ये नकाशा काढणं किंवा फ्लो डायग्रामचा वापर करणं, या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला पूर्णतः गुण मिळू शकतात. शक्यतो उत्तरामध्ये खाडाखोड होऊ देऊ नका आणि अक्षर जर चांगलं नसेल तर अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमचा पेपर जर तुम्हाला आवडत असेल तर तो परीक्षकाला निश्चितपणे आवडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित ती उत्तरपत्रिका लिहिली तर परीक्षकावर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि उत्तम गुण हे तुम्हाला मिळू शकतात. मॉडेल आन्सर मध्ये ज्या वेळेला मॉडेल आन्सर हे चेकिंगसाठी येतात त्यावेळेला पुस्तकातलेच मुद्दे दिलेले असतात, त्यामुळे पाठ्यपुस्तकाचाच वापर करा आणि पुस्तकातले सर्वच्या सर्व मुद्दे तुमच्या उत्तरात येत आहेत ना याचा मात्र निश्चितपणे तुम्ही मागोवा घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. धन्यवाद.